नमस्कार, मी भुजंग चव्हाण. नमस्कार लाईव्हवरील वसा समाजसेवेचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत भाजपाचे लोहा तालुका अध्यक्ष केरबा सावकार बिडवई. त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेऊया त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेविषयी. नमस्कार बिडवई साहेब. नमस्कार. बिडवई साहेब, आपण लोहा कंधार मतदारसंघातून भाजपाकडून दावेदार आहात. कशा प्रकारे आपली आजपर्यंतची भाजपाची वाटचाल राहिली? मी जवळपास वयाच्या 15 वर्षापासून आरएसएसचं काम केलेलं आहे. त्यानंतर ज्यावेळेस लोह्याला मी वयाच्या 22व्या किंवा 25व्या वर्षी आलो, तेव्हापासून लोहा आणि लोह्यामध्ये त्यावेळेस त्या जनसंघामध्ये एकही कार्यकर्ता नव्हता. त्यावेळेस आम्ही 14 जणच होतो. पूर्ण लोहा आणि कंधार आताच्या लोहा तालुका आणि पहिल्याचा कंधार तालुका, आम्ही 14 जण. वारकड गुरुजी तुकारामजी वारकड, त्याच्यानंतर गोपाळ सावकार दमकोंडवार आणि रावसाहेब पाटील कापशेकर आणि मी, असे आम्ही 14 जणच भारतीय म्हणजे जनसंघाचे कार्यकर्ते होतो. आणि परत कालांतरानं जसं बदल घडत गेला, आम्ही ज्यावेळेस लोह्याला आलो त्यावेळेस लोह्यामध्ये आम्हाला ज्यावेळेस निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला तर आम्हाला सूचक अनुमोदक मिळायचा नाही. आणि मग आम्ही 3-4 जणांचे मग आमचे 10-20 लोक आम्ही जमा झालो. ग्रामपंचायतची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये पहिल्या निवडणुकीमध्ये आम्ही फेल्युअर ठरलो. त्याच्यानंतर दुसऱ्या निवडणुकीमध्ये आमचे 17 पैकी 11 ग्रामपंचायत सदस्य निवडून आणले आणि 19 वर्ष ती ग्रामपंचायत आमच्या हातामध्ये ठेवली. प्रस्थापिकाच्या विरोधात आम्ही राजकारण करत असताना आम्हाला एवढा त्रास झालेला आहे, पण आम्ही त्याला संपवलं. लोहा कंधार भागातून भाजपाला नेहमीच मताधिक्य राहिलेले, तरी सुद्धा ही जागा शिवसेनेला का सोडल्या जाते? की वरची जे श्रेष्ठी आहे की ज्यावेळेस भाजप आणि शिवसेनेची युती झाली त्यावेळेस पासून वरच्या श्रेष्ठीने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडलेला आहे. आणि आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलं, पण त्यांच्या त्या वरच्या अडचणीमुळं आम्हाला ही जागा त्यांनी सोडली नाही शिवसेनेने. आजपर्यंत या मतदारसंघातून भाजपाला शिवसेनेपेक्षाही जास्त मताधिक्य राहिले, ही उजळणी आपण कशा प्रकारे मांडाल? 1999ला, त्याच्या अगोदर मी 2-3 टर्म नांदेडमध्येच होतो. त्यावेळेस लोकसभेला 1999 मध्ये डॉक्टर धनाजीराव देशमुख लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते. त्यांना 49,419 मतं मिळाली आणि ही जागा विधानसभेची शिवसेनेकडे होती आणि आहे. तर त्यांना 39,000 मतं मिळालेली आहेत. त्यावेळेस 10,000 मतं अंदाजा की भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार आमच्या या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये. त्यानंतर 2004ला निवडणुका झाली लोकसभेची. लोकसभेला भाजपकडे असल्यामुळे की त्यांना DB पाटील म्हणजे आमचे उमेदवार होते, त्यांना 57,907 मतं मिळाली. आणि त्याच्यानंतर 6 महिन्याला विधानसभेची निवडणूक झाली, तर विधानसभेचे उमेदवार माननीय विरोधरावजी चव्हाण साहेब उमेदवार होते. त्यांना 42,511 मतं मिळाली. भाजपाला 16,000 मध्ये अंदाजा जास्त मिळाली, म्हणजे भाजपला मानणारा वर्ग आहे. त्यानंतर 2009ला निवडणूक झाली. त्यावेळेस आम्हाला जेव्हा सुनील गायकवाड उमेदवार होते, त्यांनी आमची इकडं सभा एकही घेतली नाही. तर सुनील गायकवाड साहेबांना त्यावेळेस 56,129 मते मिळाली. लगेच 6 महिन्याला निवडणुका झाल्या. आमचा मित्र पक्ष शिवसेनेला प्राध्यापक मनोहर धोंडे सर होते, तर त्यांना फक्त 7,087 मते मिळाली. म्हणजे भाजपला 2009ला 49,042 मताची लीड आहे. विधानसभेला शिवसेना आणि लोकसभेला भाजप. आणि आता तर इतिहास घडविला आमच्या मतदारांनी, लोहा आणि कंधार विधानसभा मतदारांनी, की लोकसभेला 95,249 मते मिळाली. आणि आता विधानसभेची निवडणूक आणखी झालेली नाही आहे. आमचे विरोधी पक्ष, आमचा विरोधक पक्ष म्हणजे काँग्रेस, त्यांना फक्त 35,933 मते मिळाली. म्हणजे आम्हाला 58,316 मते जास्त मिळाली आहेत. अशी ही सगळी 4 टर्मची आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीला ही यादी आम्ही दिली. यावेळेस तुम्ही जर नाही सोडून घेताल तर आम्ही किती दिवस याची वाट बघायची? यावेळी हा मतदारसंघ भाजपाला नाही मिळाला तर भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते बंडखोरी करतील का? काही सांगता येत नाही, करतील बी आणि नाही करतील बी. आपली भूमिका अशी राहील की बाबा श्रेष्ठी आम्ही सगळं पटवून दिलेलं आहे.
सृष्टी ही जागा सोडून घेतील अशी एक आम्हाला आशा आहे. आणि आमचं म्हणणं बाबा आम्ही आतापर्यंत जे झाड उभा केलंय, त्याला लावलंय, रोप लावलंय, सगळं आता फुलं वगैरे या झाडाला यायला लागलेली आहेत, त्याची जागा आम्हाला मिळायला पाहिजे. आणि मी माझ्या बरोबरचे जे जुने 4 कार्यकर्ते आज बी आहेत, त्याच्यामधला एक कार्यकर्ता नाही आहे. आम्ही 3 जण आहोत, रावसाहेब पाटील, वारकड गुरुजी, तुकारामजी आणि मी. आमचं म्हणणं आहे की आम्हाला तिघापैकी कोणालाही देऊ द्या. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला नेहमीच मताधिक्य राहतं, परंतु नगरपालिका, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये भाजपाला मताधिक्य का मिळत नाही, भाजपाचे उमेदवार का निवडून येत नाही? याचे कारण आहे की इथं जे प्रस्थापिक आहेत, ज्यांच्या हातामध्ये जवळपास स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून त्यांच्या हातात सत्ता आहे आणि त्याने सत्तेचा फायदा घेऊन देशाचं अतोनात नुकसान केलेलं आहे. भ्रष्टाचाराची सीमा राहिलेली नाही आणि त्या भ्रष्टाचारामधून जे त्यांच्याकडे जमलेला माल आहे ते या निवडणुकीमध्ये वापरतात. आणि आमच्याकडे सत्ताच आली नाही. मध्यंतरी फक्त अटलजीचे 5 वर्ष आमच्याकडे सत्ता आली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा सत्ता गेली. आणि ह्या जे प्रस्थापिक आहेत, 50-60 वर्षाचे जे लोक आहेत, त्यांच्याकडं स्वित्झर्लंडमध्ये पैसे आहेत, अनेक देशामध्ये पैसे आहेत, काळा पैसा त्याला म्हणतो. ते काय करतात, त्या काळ्या पैशाचा उपयोग ह्या वेळेस घेतात. म्हणून आमच्या जे न यायचं कारण आहे की आमचं जे जागा न यायचं कारण मूळ म्हणजे पैसा. मागे झालेली लोहा नगरपालिका निवडणूक बऱ्याच अंशी गाजली. त्यामध्ये कोणाचे विरोधक होते आणि प्रतापरावांना पराभव का स्वीकारावा लागला? आमच्या लोह्याला जवळपास असा एक माझा अंदाज आहे की लोकसंविधान नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या काल परवा, ते काँग्रेसमधले 2-3 गट झालेले आणि मनसेमधले गट झालेले. काँग्रेसवाल्यांनी आपली सत्ता आपली यावी आणि त्यांचा विरोधक संपवावा. कोण विरोधक मी काही नाव घेत नाही कोणाचं, ते संपवावा म्हणून त्यांनी एका मताला 4,000 ते 5,000 रुपये दिले. आणि मनसेला जिथं निवडून यायचंय त्या ठिकाणी काँग्रेसवाल्यांनी दुबळा उमेदवार दिला. म्हणजे मनसे येऊ जा, पण त्यांचा जे प्रतिस्पर्धी आहे काँग्रेसवाल्याचा, राष्ट्रवादी म्हणा, या राष्ट्रवादीमध्ये गेले होते, पण ते काय कवा काय होते त्याचं काही सांगता येत नाही. म्हणजे त्या उमेदवाराला तिथून पानिपत व्हावं लागलं. पानिपत झाले पण त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. लोहा कंधार भागातून या आधी देखील शिवसेनेकडून 2 नेत्यांनी बंडखोरी केलेली आहे. या बंडखोर नेत्यांना जनता निवडून देणार आहे का? जनता आता विचारामध्ये पडलेली आहे की 5 वर्षामध्ये जे काही असे पक्ष बदलत आहेत त्यांना आम्ही कसं मतदान देणार, हे लोक चर्चा करत आहेत की बाबा आम्ही त्यांना मतदान कसे देणार. दर एका 5 वर्षामध्ये त्यांनी 5 पक्ष बदलले, अशी लोकांची चर्चा आहे. आम्ही काही त्यांना मतदान करणार नाही असं त्या लोकांचं म्हणणं दिसतं, जनतेचं, सामान्य माणसाचं. आपण मागील 40 वर्षापासून पक्षाशी निष्ठावंत आहात, पक्षाच्या विचारसरणीची निष्ठावंत आहात. आपण या विधानसभेला निष्ठावंतांना मतदान करणार की बंडखोरांना मतदान करणार? आम्ही तर निष्ठावंताला मतदान करणार. आम्ही स्वतःच निष्ठावंत आहोत. कुठल्याही आतापर्यंतच्या भ्रष्टाचाराचे आम्हाला गालबोट लागलेलं नाही. कोणाचे काम करतो म्हणून 5 पैसे आम्ही घेतलेले नाहीत. हे सामान्य लोहा आणि कंधार तालुक्याच्या जनतेमध्ये माझ्याविषयी चर्चा आहे. पण आता त्या जनतेमध्ये संभ्रमात आहे जनता की बाबा जे निष्ठावंत आहेत त्यांना जर तिकीट नाही दिलं मग हे कशाचे पक्ष आहेत असं म्हणत आहेत लोक. लोहा कंधार भागातून जनता तुमच्या पाठीशी कशा प्रकारे उभी आहे? जोपर्यंत विधानसभेच्या जे उमेदवार आहेत त्यांचं चित्र स्पष्ट होणार नाही तोपर्यंत आज काही सांगता येणार नाही. कोणत्याही पक्षाची निष्ठा न ठेवणाऱ्या अथवा बंडखोर करणाऱ्या तुमच्या मतदारसंघातील या 2 नेत्यांबाबत तुम्ही काय बोलाल? नाही, निष्ठावंताला मतदान देणार. दोघंही दलबदलू आहेत ना. भाजपाकडून तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे या विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केलेली, पक्षश्रेष्ठींकडून कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे? मी ज्या श्रेष्ठीला भेटलो परवाला 7 तारखेला मी मुंबईलाच होतो, तर पक्षश्रेष्ठीने सांगितले की हा लोहा मतदारसंघ आपल्याला सोडून घेऊ असं श्रेष्ठीने मला. विनोदजी तावडे आमचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी असं मला संकेत दिलेत काल की आम्ही लोहा विधानसभा मतदारसंघ सोडून घेऊ. यावेळी तरी हा मतदारसंघ भाजपाला सुटणार का? आणि जर नाही सुटला तर कार्यकर्ते काय भूमिका घेतील?
पूर्वी काय होतं की आमची जी सृष्टी आहे त्या सृष्टीकडे आम्ही आता जेव्हा ह्या वेळेस प्रयत्न केला, याच्या अगोदरचे 2009ला प्रयत्न केला आम्ही, तेव्हा सृष्टीनं आमच्या मला काय सांगितलं की बाबा आपल्याला मित्र पक्ष आपलं ऐकत नाही आहे म्हणून आपल्याला जागा सुटली नाही. पण आता आम्ही आठास धरून बसलो की बा तुम्ही जर असं नाही सोडणार तर आम्हाला सगळ्या आमच्या जे जुने कार्यकर्ते नवे कार्यकर्ते विचार करणार आहोत की काय करायचं. बंडखोरी करणार आहात. जगामध्ये काही घडू शकते. नमस्कार, लाईव्हवरील वसा समाजसेवेचा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होते लोहा कंधारचे भाजपा तालुका अध्यक्ष केरबा सावकार बिडवई. त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेतलं त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेविषयी. उद्या आपण भेटणार आहोत अशाच एका मान्यवरासोबत. तोपर्यंत पाहत राहा नमस्कार लाईव्ह.